दुःख आलं, वाईट संकट आलं तरी ते विसरून जाऊन पुन्हा खुश राहायचं. आणि आता सकाळपासून जे काय घडले ते तर मी विसरून गेले. हॅलो, नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज मंगळवार, अंगारकी संकष्टी आणि नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी आहे. तुम्हा सर्वांना या अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील जी काही सर्व संकटे, दुःख, निराशा आहे ती दूर होऊन तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, ऐश्वर्य येऊ दे. नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी स्वामींच्या आशीर्वादाने तर झालीच, त्यानंतर लगेच शनिवारी हनुमानाचा वार, त्यानंतर सोमवारी महादेव शंकरांचा दिवस, त्यानंतर लगेच मंगळवारी अंगारकी संकष्टी. खरंच या वर्षाची सुरुवात एकदम भक्तिमय झाली आणि पूर्ण वर्ष हे असेच जाईल. आणि आज अंगारकी संकष्टी असल्यामुळे मी उपवास सुद्धा धरलाय. सकाळी केस वगैरे धुवून घेतलेत, विरूचा ब्रेकफास्ट करून त्याला स्कूलला सुद्धा पाठवले, त्यानंतर टिफिन वगैरे बनवून घेतलाय आणि आज पूजा करायची असल्यामुळे मस्तपैकी असं आवरून घेतलंय. काल थोडं धावपळीत माझं देवपूजा करणं झालं नाही, त्यामुळे फक्त समय आणि अगरबत्ती लावून आशीर्वाद घेतला. आणि आज नवीन वर्षातील पहिलीच पूजा आहे आणि अंगारकी संकष्टी असल्यामुळे अभिषेक घालून देवपूजा पूर्ण करायची ठरवलंय. त्यासाठी सकाळी ते विरूला स्कूलला आणायला गेले होते, तेव्हा फुलं, दुर्वा, केळी सगळं साहित्य सुद्धा घेऊन आलेत. आता मी पटकन देवपूजा करून घेते आणि आज रितसर अभिषेक असल्यामुळे थोडासा जास्त वेळ लागणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची व कलरची मिक्स फुलं आणलेत. इकडं अभिषेकसाठी पंचामृत केले आणि आमच्या कोल्हापुरी स्टाईलने केले. यामध्ये केळीचे छोटे काप केलेत. गणपती बाप्पाचं सगळ्यात आवडतं जास्वंदाचं फूल आणि एक दुर्वाची पेंडी सुद्धा आहे. इकडे पाणी वगैरे घेतले, सगळी पूर्व तयारी झाले. मी गावी गेल्यानंतर त्यांच्याकडून गडबडीमध्ये अशी रितसर पूर्ण पूजा नव्हती झाली, फक्त ते अगरबत्ती समय लावायचे, त्यामुळे आजूबाजूला किंवा इथे अशी भरपूर धूळ पडली होती. मी आधी ते पूर्ण स्वच्छ करून घेतलं आणि सगळ्या देवांना अभिषेक घालून सगळे स्वच्छ केलेत. अष्टीगंध, हळदी कुंकू लावून वेगवेगळ्या कलरची फुलं घातल्यात आणि आज आमचे गणपती बाप्पा एकदम खुलून आलेत. जास्वंदाचं फूल, दुर्वाची पेंडी घातली, त्यासोबत समई, अगरबत्ती, धूप सुद्धा लावले आणि ही धूप मी कॅन्टीन मधून घेतली होती. इतका वास आहे ना मस्त. आणि आज आधीच खिचडी केली होती, त्यामुळे खिचडी, दही आणि एक केळ ठेवले नैवेद्यासाठी. आणि ही प्लेट मम्मीने मला दिले. तर आज पहिल्याच पूजेला अंगारकी संकष्टीला नवीन प्लेटचं उद्घाटन झालं. देवपूजा झाल्यानंतर विरूला स्कूल वरून घेऊन यायच्या आधी सगळा कट्टा वगैरे आवरलाय आणि जे काही जेवण शिल्लक आहे विरूसाठी ते व्यवस्थित झाकून ठेवलंय. चपाती, भाजी आणि पंचामृत सुद्धा मी एक्स्ट्राचं बनवलंय. विरूला पंचामृत एवढं आवडतंय ना, दरवेळी तो तेव्हा एवढा खुश होतोय आणि आल्यानंतर मी त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल सुद्धा दाखवते पंचामृत दिल्यानंतर. आणि आज माझ्यासाठी खिचडी बनवली. आधी मी वेळाने बनवणार होतो विरूला स्कूल वरून घेऊन येल्यानंतर, परंतु ते बोले की आज मला खिचडी खायची इच्छा आहे, त्यामुळे आधीच खिचडी करून घेतली. आता नंतर टेन्शन नाही राहणार. आणि आजची खिचडी माझी थोडीशी फसली. 2 मी कढई ठेवल्या होत्या, एक भाजीसाठी आणि एक खिचडीसाठी. आणि भाजीच्या कढईमध्ये थोडस पाणी शिंपडायचं होतं, ते पाणी चुकून मी त्या खिचडीवर गडबडीमध्ये पसरलं आणि सकाळची एवढी गडबड असते ना, काय विचारायच नको. परंतु ती सुद्धा एकदम मऊ झाली आणि त्यांना दिल्यानंतर ते बोलतात की एकदम टेस्टी झाल्या. मग काय टेन्शन नाही. आता हे सगळं आवरून झाले, विरूला घेऊन येते. आता टाइम सुद्धा होत आलाय त्याचं. विरू आता स्कूल वरून आलाय, कपडे वगैरे चेंज केलेत, फ्रेश झालाय. आणि विरू आज तुला कोण नाही आलं होतं स्कूलला का? मी दररोज आणायला जाते, परंतु आज गाडीचा अचानक प्रॉब्लेम झाला, पंक्चर झाल्यामुळे. आणि लकीली ते घरी होतं. काल रात्री वेळानं आले होते 12:30 वाजता, त्यामुळे सर बोलले की आज थोडं लेट नाही या. लकीली घरात होते म्हणून बरं, नाहीतर टॅक्सीने आणायला गेले असते तर खूप लेट झाला असता. आणि आज ते घेऊन आल्या, त्यामुळे मी घरातच आहे निवांत. विरू, मी तुझ्यासाठी एक स्पेशल खाऊ बनवलाय, देऊ? डोळे बंद करा, 1 मिनिट. इथे खाली बस, डोळे बंद, उघडायचे नाहीत अजिबात. उघडा. काय? पंचामृत विरूला खूप आवडते, आता खावा. आज अंगारकी संकष्टी निमित्त उकडीचे मोदक करायचा प्लॅन केलाय.
आणि घरात नारळ नव्हता म्हणून मी नारळ आणायला गेले आणि त्यासोबतच कांदा, टोमॅटो आणि लसूण सुद्धा संपलेले ते घेतले. आणि ते घेत असतानाच मला हिरवा वाटाणा दिसला आणि तो इतका फ्रेश आणि त्याचे दाणे टपोरे होते ना. आणि पहिल्यापेक्षा आता दर सुद्धा कमी झालाय, त्यामुळे 1 किलो घेतले. आणि मेन म्हणजे जी गोष्ट आणायला गेले होते नारळ, तीच विसरून आले. आता मला पुन्हा दुकानला जायला पाहिजे. आणि इकडे मी जेवण बनवण्यासाठी थोडीशी पूर्वतयारी सुद्धा करून घेतले. तांदूळ भिजत घातले आणि या वेलीवरच्या शेंगा करणार आहेत, तर त्या नीट करून अशा स्वच्छ धुवून घेतले, नंतर कट करेन. आणि ही चाकवताची भाजी आणि हरभरा भिजत घातलाय, तो सुद्धा आता एकदम असा कुकरला लावून घेईन. आता हे सगळं ठेवते साहित्य आधी बाजार. आणि मम्मीने दिलेला हा नवीन कुकर अंगारकी संकष्टीच्या दिवशीच ओपनिंग करणार आहे. यामध्ये 2 डबे वेगवेगळे आणि क्वालिटी सुद्धा एकदम जाड आहे. यामध्ये भात लावीन आणि एकामध्ये चाकवताचे गरगट करणार आहे, तर ते लावीन. बघू कसं होतं नवीन कुकर मध्ये. कुकर मध्ये थोडस पाणी घालून घेतलंय आणि पहिल्यांदा तांदळाचा डबा ठेवणार आहे खाली आणि त्याच्यावर हे काल भिजत घातलेले हरभरे आणि हे गावाकडून चाकवत आणलेलं, तर ते असं रफली चिरून घेतलंय, एकदम बारीक असं नाही केलं. पाणी घालून घेतो. आता दुसरा डबा सुद्धा तयार. याच्यावरची प्लेट दिले नसल्यामुळे घरातलीच एक मला ऍडजस्ट करावी लागेल. वाव, बसली व्यवस्थित. ही घरातली प्लेट पिल्लू आधीची आपली आहे. आणि कुकरचं टोपण लावून घ्यायचं. कुकर तर लावून झाले आणि मी तर एवढी एक्साइटमेंट आहे फर्स्ट यूज साठी. निम्म काम झालं आता कुकर लावला म्हणजे. आणि या शेंगा मगाशी थोड्याशा नीट करून धुवून नितायसाठी ठेवलेल्या, त्या सुद्धा आता कट करून घेते. गेले 2 वर्ष मी ब्लॉग इतके बघत होते ना, आणि आउट ऑफ इंडिया जे लोक राहतात तर त्यांचं तर मी खूप बघत होते, कारण तिथलं आपल्याला माहिती समजते किंवा लोकेशन बघायला भेटतं. तर ती लोक जेव्हा इंडियातून बाहेर जाताना सगळी भांडी वगैरे बॅगेत पॅक करायची, तर ते मी खूप वेळा व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. आणि यावेळी कुकर सुद्धा मी असाच बॅगेमध्ये पॅक केलेला, तर ते मला इतकं असं वाटलं की आपण कुठं चाललोय लांब, कारण त्यावेळी माझ्याकडे ऑप्शनच नव्हता, कारण एक्स्ट्रा बॅग करून चालणार नव्हते. आणि मेन म्हणजे यावेळी कपडे सुद्धा कमी होते, त्यामुळे मी कुकर त्यामध्येच ऍडजस्ट केला. माझा पडलेला चेहरा बघूनच तुम्हाला समजलं असेल मी इतकी दुःखी काय. आणि खरंच आजचा पूर्ण दिवस इतका वाईट गेला ना, मी इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. सकाळी झाली सुरुवात व्यवस्थित, त्यानंतर हळूहळू घरातली कामं आवरत गेले आणि विरूला आणायच्या वेळी अचानक समजलं की गाडी पंक्चर आहे. नशीब इतकं चांगलं की ते होते म्हणून ते आणायला गेले, नाहीतर विरूला लेट झाला असता. त्यानंतर पण असंच दिवसभर आवरत होते. दुपारी एक व्हिडिओ एडिट केला, त्यानंतर अपलोडला टाकला आणि दररोज कसं कमीत कमी 1 तासाच्या आत पूर्ण प्रोसेस होऊन जाते. आज 6 वाजल्यापासून मगाशी 8:30 वाजेपर्यंत मी त्याच्या मागे होते. व्हिडिओ तर व्यवस्थित झाला अपलोड, परंतु त्यानंतर प्रोसेसिंग विल बी शॉर्टली येत होतं. मी वेगवेगळे वायफाय ट्राय केले सगळ्यांचे, त्यानंतर माझं नेट ट्राय केलं, परंतु काहीच नाही उपयोग झाला. आणि ते पण म्हणलं तर जाऊ दे, कधी अपलोड होईल तेव्हा होईल. त्यानंतर मी मोदक बनवण्यासाठी पुन्हा खाली जाऊन दुकानातून नारळ घेऊन आले, कारण मगाशी येताना विसरलेले. तर तो नारळ फोडला, परंतु तो नारळ सुद्धा मला खराब लागला. आणि आता काय करायचं असं समजेना. आणि आता खूप वेळ सुद्धा झालाय, आज उपवास आहे आणि भूक लागल्यामुळे तर थोडस डिस्टर्ब झाले, म्हणून पटकन इकडे रव्याची खीर बनवले. काय माहित आज गणपती बाप्पांना रव्याची खीर हवी होती की काय, त्याच्यामुळे रव्याची खीर बनवली. आणि त्यानंतर आज पहिल्यांदा नवीन कुकर वापरायला काढला, त्यामध्ये सुद्धा गोंधळ झाला. भरपूर वेळ कुकर चालू होता आणि आता एक वापरत असल्यामुळे आपल्याला कसा थोडा अंदाज येतो. आणि त्याची जी हवा होती ना ती खालून जात होती आणि सीटच नाही झाल्या. आणि घाबरून मी तो कुकर बंद केला आणि नंतर त्यातले 2 डबे काढून बघितले, तर भात पण शिजला नव्हता आणि हरभरे पण शिजले नव्हते. त्यामुळे पुन्हा वेगवेगळ्या कुकर मध्ये ते शिजवलं. म्हणजे आज दिवसभर इतकं काम वाढलंय. त्यानंतर पुन्हा आता लगेच त्याला फोडणी दिली, गरगट होत ते. आणि इकडं भाजी सुद्धा करून घेतले. आता चपात्या फक्त बाकी आहेत,
सगळं जेवण आवरून घेते आणि जेवण आवरून झाल्यानंतर मी आणि विरूच आता आज गणपती बाप्पाची आरती करेन, कारण त्यांना यायला खूप वेळ होणार आहे. त्यानंतर जेवण घेईन खरं, परंतु हा पूर्ण जो काही मनस्ताप झाला ना, आणि सगळ्यात जास्त मला ह्याच वाईट वाटलं या नारळाचं. खूप प्लॅन केलं होतं की आज मस्तपैकी उकडीचे मोदक करायचे, परंतु ते काही शक्य नाही झालं, त्यामुळे थोडस वाईट वाटतं. किती दुःख आलं, वाईट संकट आलं तरी ते विसरून जाऊन पुन्हा खुश राहायचं. आणि आता सकाळपासून जे काय घडले ते तर मी विसरून गेले आणि मस्तपैकी आता बरोबर 9:15 झालेत आणि आज चंद्रोदयचं टायमिंग 9:15 असल्यामुळे मी गणपती बाप्पाची आरती करून घेईन. आणि एकदा काही बाप्पाचं दर्शन घेतलं तर त्यांच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलंच होणार आहे. आता मी एकटीच आहे, त्यामुळे आधी गणपती बाप्पाची आरती म्हणून घेणार आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वाचा विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी सिंदूराची, कंठे दके मा मुक्तापाची. जय 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 मंगलमूर्ती, दर्शन मते कामना पूर्ती. जय 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 गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आरतीच्या आधीच नैवेद्याचं ताट करून घेतलंय. यामध्ये रव्याची खीर, भात आणि जी वेलावरची भाजी बनवले ते घेतले. आता नैवेद्य दाखवून घेते आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आयुष्यातील सगळी संकट दूर होऊ दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. रात्रीचे 11:23 झालेत बरोबर. आता ते आल्यात, त्यांना एक सरप्राईज देते. डोळे बंद करा. आताच आलेत ऑफिस वरून. आज अंगारकी संकष्टी निमित्त एक स्पेशल डिश बनवले. काय असणार? उकडीचे मोदक. अरे देवा, काय माहितीये, आजचा नारळ खराब लागला. ओके ठीक आहे, इट्स ओके. ट्राय करा. छान आहे. आई बोलतात नारळ खराब लागणं म्हणजे चांगलं असतं. सहमत आहे? यस, सहमत आहे. साहेबांना आता ताट करून दिले आणि संध्याकाळचं जेवण लेट करायचं नाही माहीत असलं तरी परिस्थिती अशी आहे की जेवावंच लागतं. आणि आता खूप वेळाने येणं चालू आहे त्यांचं, त्यामुळं आमचं सुद्धा पूर्ण शेड्यूल चेंज आहे. आता जागरण करताना काहीच वाटत नाही, परंतु उद्या सकाळी उठताना एवढी मज्जा होते ना, काय सुचतच नाही असं. परंतु पुन्हा विरूचं स्कूल ऑफिस असल्यामुळे कंपल्सरी उठावंच लागतं, नाही तर मग सगळी कामे बिघडून जातात. अंगारकी संकष्टीचा हा पूर्ण दिवस खरंच लक्षात राहील. खूप काही घटना घडल्यात, परंतु मगाशी आईंना फोन केल्यानंतर आई बोलतात की काय टेन्शन नको घेऊ, नारळ खराब लागलेला चांगला असतो, त्यामुळे थोडंसं आता बरं वाटतंय. आणि आमच्या नवरोबांनी सुद्धा रव्याची खीर आवडीन खाल्ले. हे माणूस खुश असेल तर काहीच टेन्शन नाही आयुष्यात. आज विरू जास्त थकल्यामुळे 11 वाजता झोपला आणि ते 11:15 नंतर आले, तर त्यांची दोघांची भेट नाही, बोलणं नाही झालं. तर ते त्यांच्या एवढं मनाला लागलंय ना, विरू माझ्यासोबत बोलला नाही, झोपला. एक असतं ना बाप लेकाची अटॅचमेंट, आणि त्यांना ते थोडंसं इतकं लागलं मनाला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.